इकडे आपण बघतोय भारतीय जनता पक्षाने बारामतीतून मात्र कांचन कुल यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। बारामतीतून कांचन कुल यांच्या रूपाने भाजपने तगडा उमेदवार दिलाय। याच मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे सुद्धा रिंगणात आहेत। बारामतीच्या दोन लेकींमध्ये होणारी ही लढत आता लक्षवेधी ठरणार आहे। बारामती हे शरद पवार यांचं होम ग्राउंड आहे, तर लोकसभेची निवडणूक हे कांचन कुल यांचं राजकारणातलं पहिलं पाऊल आहे। त्यामुळे बारामती सुप्रिया सुळे हॅट्रिक करणार की भाजपा इतिहास घडवणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सुप्रिया सुळे आपण बघतोय आज रंगपंचमी साजरी करताना दिसतात कार्यकर्त्यांबरोबर। दुसरीकडे कांचन कुल यांचं मोठं आव्हान त्यांना आहे। कांचन कुल आणि सुप्रिया सुळे यांच्यातल्या महत्त्वाच्या बाबींवर आपण एक नजर टाकूया। खरं तर कांचन कुल यांचे पती राहुल कुल हे दौंडचे आमदार आहेत आणि कांचन कुल यांचे सासरे आणि सासू दोघेही आमदार होते। तर 2014च्या विधानसभा निवडणुकीत कांचन कुल यांनी पतीच्या प्रचारात मोठ्या प्रमाणात त्या सक्रिय होत्या। तर कांचन कुल यांचं शिक्षण BA पर्यंत झालंय। तर सुप्रिया सुळे यांचं माहेर बारामती काटेवाडी आहे। तसंच कांचन कुल या सुद्धा बारामतीची मुलगी आहेत। त्या बारामती मधलं त्यांचं माहेर आहे। बारामती तालुक्यातल्या वडगाव निंबाळकर हे कांचन कुल यांचं माहेर आहे। त्यामुळे बारामतीच्याच लेकी आहेत। कांचन कुल यांचं सासरही बारामती लोकसभा मतदारसंघातला आहे। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या कांचन कुल यांच्या चुलत आत्या आहेत। तर इतकंच नाही तर कांचन कुल यांचं लग्नही सुनेत्रा पवार यांनी जमवलेलं आहे। त्यामुळे खरं तर बघायला गेलं तर एकाच नात्यातले हे दोन भगिनी आता अगदी समोरासमोर उभ्या ठाकलेल्या आहेत। आणि भाजपच्या उमेदवार कांचन कुल आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी नेमकी या सगळ्यावर काय प्रतिक्रिया दिली ती आपण बघूयात। कुलकुटुंबियांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून सर्वसामान्य जनतेची सेवा कुलकुटुंबियांनी केली आहे। याचीच पोचपावती म्हणून बहुतेक मला बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली असे मला वाटते। आणि ज्याप्रमाणे दौंड तालुक्याची सेवा कुलकुटुंबियांकडून झाली तशीच सेवा यापुढे बारामती लोकसभा मतदारसंघाची होईल अशी मी सर्वांना ग्वाही देते। आणि यापुढील प्रचार प्रसार हा नियोजनबद्ध असेल। वैयक्तिक माझे कुणाशीहीच मतभेद नाही आहेत आणि नसतातही। माझा स्वभाव तसा आहे, कारण त्याच्यामुळे मी कुणालाच विरोधक समजत नाही। आमचे मतभेद माझ्याकडून तरी हे फक्त वैचारिक मतभेद असतात, वैयक्तिक नाही। तुम्ही बघता आदरणीय पवार साहेब असतील किंवा मी स्वतः असेल, आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेत।